भारतात एवढं कडक ऊन असून पण बऱ्याचशा लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता का असते याचं कारण जाणून घ्या. व्हिटॅमिन डी हे एक युनिक व्हिटॅमिन आहे. जेव्हा सूर्याची UVB किरणं आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा आपलं शरीर ते स्वतः तयार करतं आणि ही पूर्ण प्रोसेस अवलंबून असते मेलॅनिनवर, जे आपल्या त्वचेचं नैसर्गिक पिगमेंट आहे. आपल्या ब्राऊन स्किन मध्ये मेलॅनोझोम्स मोठे आणि जास्त प्रमाणात असतात, जे त्वचेवर समान रीतीने पसरलेले असतात. हे तुम्हाला उन्हापासून नैसर्गिक संरक्षण तर देतं, पण याचा एक साईड इफेक्ट असा होतो की UVB किरणं त्वचेमध्ये कमी प्रमाणात शिरतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी तयार होण्याची प्रक्रिया थोडी स्लो होते. व्हिटॅमिन डी ची कमतरता फक्त हाडांवरच नाही तर तुमच्या त्वचेवरही परिणाम करते. यामुळे ड्रायनेस, डलनेस, अनइव्हन टेक्स्चर होऊ शकतं. तसंच यामुळे मेलाझ्मा आणि सोरायसिस सारखे ऑटोइम्युन कंडिशन्स पण वाढू शकतात. एवढंच नाही तर व्हिटॅमिन D3 च्या डेफिशियन्सीमुळे हेअर फॉल, केसांची क्वालिटी खराब होणं आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस वाढणं हे पण होऊ शकतं. तसंच जखम भरायची प्रोसेस म्हणजे हिलिंग सुद्धा स्लो होते. म्हणूनच जर तुमचा उन्हाशी संपर्क कमी असेल तर तुमची व्हिटॅमिन D3 लेवल वेळोवेळी तपासा आणि गरज पडल्यास सप्लिमेंट नक्की घ्या, जेणेकरून तुमची स्किन, हेअर आणि बॉडी हे हेल्दी राहतील.